नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण फक्त 1 कप रव्यापासून टेस्टी आणि झटपट होणारी अशी नाश्त्याची रेसिपी बनवतो आहे. यासाठी इथे मी 1 कप रवा घेतला. यामध्ये अर्धा कप दही घालायचं आहे. थोडंसं आंबट दही घ्यायचं म्हणजे चव छान येईल रेसिपीला. रवा तुम्ही जाड किंवा बारीक कोणताही घेतला तरी चालेल. यानंतर दह्याच्या कपामध्येच मी 1 कप पाणी घेतलं आहे. यातलं अर्धं सुरुवातीला घातलं आणि मिक्स करून घेतलं. थोडं थोडं पाणी घालत जायचं आहे आणि सगळं छान एकजीव करायचं आहे. सगळ्या गुठळ्या काढून घ्यायच्या आहेत. तर इथे सगळं 1 कप पाणी आपल्याला लागणार आहे. अगदी साधी सोपी आणि झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे. घाईच्या वेळेससुद्धा तुम्ही हा अगदी झटपट हा नाश्ता तयार करू शकता. तर इथे सगळं 1 कप मी पाणी घातलं. तर यामध्ये मी आतापर्यंत 1 कप रवा, अर्धा कप दही आणि 1 कप पाणी असं साहित्य घातलं आहे आणि मिक्स करून घेतलं. आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि असंच हे 5 मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे. तर इथे मी बारीक रवा घेतला होता. 5 मिनटात अगदी छान त्याने पाणी ॲब्झॉर्ब केलं आहे, दही ॲब्झॉर्ब केलं आहे आणि छान असा रवा फुलला आहे. हे आधीपेक्षा घट्ट झालं आहे. आपल्या रेसिपीसाठी अगदी परफेक्ट आहे. यामध्ये किसलेलं आलं घातलं आहे मी. यानंतर 1 चमचा चिली फ्लेक्स घालते. चिली फ्लेक्स नसतील तर तुम्ही हिरवी मिरची बारीक चिरून इथे घातली तरी चालेल. यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आता हे सगळं छान असं एकजीव करून घेऊया. यामध्ये तुम्ही कढीपत्तासुद्धा बारीक चिरून घालू शकता. हे मिश्रण तयार आहे. आता यामध्ये चिमूटभर बेकिंग सोडा घालायचं आहे. सोड्यावरती 1 चमचा पाणी घातलं आणि मिक्स करून घेतलं. हे मिश्रण तयार आहे. आता याचे आपण मिनी अप्पे बनवतो आहे आणि नंतर त्याला आपण फोडणी देऊन मसाला अप्पे तयार करणार आहोत. तर इथे मी अप्पे पात्र गॅसवरती गरम करत ठेवलं आहे. यामध्ये थोडं थोडं तेल घालायचं आहे. तर सगळ्या भांड्यांमध्ये 1-1 ड्रॉप मी तेल घालून घेतलं. आता इथे तयार मिश्रण घालायचं आहे. पूर्ण भरायचं नाही आहे. इथे आपण मिनी अप्पे बनवतो आहे त्यामुळे खूपच थोडं थोडं मिश्रण प्रत्येक भांड्यामध्ये आपल्याला घालायचं आहे. जर तुमच्याकडे मिनी इडलीचं स्टँड असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही यापासून मिनी इडल्या तयार करून सेम पुढची प्रोसेस करू शकता. मिनी इडली तयार करून तुम्ही त्याला नंतर पुढे आपण जसं करणार आहोत मसाला अप्पे बनवतो आहे तसेच तुम्ही मसाला इडल्या तयार करू शकता सेम मिश्रणापासून. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनटं हे अप्पे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तर इथे साधारण 3 मिनटं झालेत. आपण उलटूया. छान फुगलेत हे अप्पे. तर इथे सगळे अप्पे मी उलटून घेतले. आता पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि 2 मिनटं दुसऱ्या बाजूने सुद्धा हे अप्पे भाजून घ्यायचे आहेत. थोडंसं तेल घालते मी आधी. 2 ते 3 थेंब तेल घातलं. झाकण ठेवून आता दुसऱ्या बाजूने भाजून घेऊया. तर इथे आता पहा 2 मिनटं झालेत आणि हे अप्पे तयार आहेत. दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असे फुगलेत पहा. सगळे अप्पे काढून घेऊया आणि असेच उरलेले अप्पेसुद्धा आपण तयार करून घेऊया. तर इथे असे सगळे मिनी अप्पे मी तयार करून घेतलेत. आता याला आपण फोडणी देऊया. तुम्ही असेच हे चटणीबरोबर सुद्धा सर्व करू शकता. याला आज फोडणी देऊन आपण आणखी चटपटीत करतो आहे. तर इथे मी एक पॅन गरम करत ठेवला. यामध्ये 1 चमचा तेल घातलं आहे. तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घातली. यानंतर थोडासा कढीपत्ता घालायचा आहे. इथे आता मी 2 लसणाच्या पाकळ्या चिरून घेतल्यात बारीक. लसूण परतून घ्यायचं आहे. लसूण 1 मिनिटाचा क्रिस्पी होईपर्यंत परतून घेतला. यानंतर यामध्ये भाज्या घालायच्या. तर इथे मी कांदा, शिमला मिरची आणि कोबी असं उभं चिरून घेतलं आहे. याबरोबरच तुमच्याकडे जर गाजर असेल तर गाजरसुद्धा तुम्ही इथे उभा चिरून घालू शकता.
भाज्या आता सॉफ्ट होईपर्यंत परतून घेतल्या। यानंतर यामध्ये मी 2 चमचे टोमॅटो केचप घालते। टोमॅटो केचपबरोबर तुम्ही इथे शेजवान चटणीसुद्धा घालू शकता। शेजवान चटणी घालत असाल तर तुम्हाला यामध्ये लसूण घालायची गरज नाही आहे। इथे चवीप्रमाणे मी मीठ घातलं। यानंतर यामध्ये मी चवीप्रमाणे लाल तिखट घालणार आहे, पण तुम्ही जर शेजवान चटणी घालणार असाल तर तुम्ही लसूण आणि लाल तिखट हे स्किप करू शकता। आता हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे। मस्त चटपटीत असा हा आपला मसाला तयार झाला आहे। आता यामध्ये अप्पे घालायचे आहेत आणि सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे। अप्पे या मसाल्याबरोबर 2 मिनिटं असे परतून घ्यायचे आहेत। तर अगदी झटपट असे आपले हे मसाला अप्पे तयार झालेत। संध्याकाळच्या वेळेस मुलांना काहीतरी चटपटीत खायचं असेल तर अगदी झटपट तुम्ही हे अप्पे त्यांना बनवून देऊ शकता। त्याचबरोबर मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा मस्त अशी रेसिपी आहे। याबरोबर तुम्हाला चटणीसुद्धा द्यायची गरज नाही आहे, अशी मसाला अप्पे तुम्ही टिफिनमध्ये त्यांना देऊ शकता। तर हे मस्त चटपटीत मसाला अप्पे तयार आहेत। आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।